आदरणीय मोदीजी आहेत तर या देशात सर्व काही संभव आहे. विचार करा, मोदीजींच्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार असतं त्या राणाला भारतात परत आणणं शक्य झालं असतं? कधीच नाही. अहो, हे तर काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्या कसाबला बिर्याणी खाऊ घालत होते. हे मोदीजी आहेत म्हणून जमलंय. ज्या प्रकारची आपली परदेश रणनीती आहे आणि मोदीजींचा दबदबा आहे त्याच्यामुळे शक्य झालंय. तर त्याच्यामुळे असे जे अपराधी आहेत त्यांना फासाच्या सुळावर चढवणं हे मोदी सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणार. जे आक्रांता महाराष्ट्रात आणि देशात आले त्यांच्या कालखंडात आणि इंग्रजांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात आपली जी जुनी नावं आहेत ती बदलली गेली. जुनी नावं जी एक आपली ओळख होती ती ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मग जर ती जर नावं बदलण्याची मागणी होत असेल आणि मुद्दामहून आपल्या लोकांवर जुलूम अत्याचार करत ती नावं बदलली गेली असतील तर ती नावं का बदलू नये? म्हणजे तुम्ही आमच्यावर अत्याचार कराल, आमची जुनी नावं बदलाल, ज्या जुन्या नावांच्या सोबत आमचा एक फार मोठा इतिहास आहे. तर त्यामुळे अशी नावं लोकांची मागणी येत असेल तर ती रास्त मागणी आहे आणि त्यात कोणाला काही गैर वाटण्याचं कारण नाही. कारण ते आक्रांत आणि इंग्रज आपले कोण लागतात? का नावं आपण त्यांची ठेवावीत? कशासाठी? उद्धव ठाकरे गटाची सुपारी वाजवणारा कामरा, त्याला कसली भीती वाटते आज? अगोदर वाटत नव्हती का? तुला स्क्रिप्ट पाठवणारे मातोश्रीवाले थकले का? त्यांनी तुझ्या पाठीमागचा हात काढून घेतला? काय झालं? म्हणजे वारंवार तू ट्विट करून आमच्या साहसी मुंबई पोलिसांना छेडशील, त्यांच्या साहसावर संशय व्यक्त करशील आणि तुला असं सोडायचं आम्ही? ज्या प्रकारची सुपारी उद्धव ठाकरे गटाची कामरा हा वाजवत होता त्यावेळेस त्याची कुठे गेली होती सारासार बुद्धी? त्यावेळेस त्याला का आठवलं नाही हे करतोय, चुकीचं करतोय? पण वारंवार मीडियामध्ये कसं राहता येईल याचा हा पूर्णपणे विचार करून ठरवलेला प्लॅन आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांपुढे शरण यावं लागेल. आणि एवढीच जर भीती आज वाटते तर त्यावेळेस काय कुठे गेली होती भीती तुझी? तुला ही बहाणेबाजी करून चालणार नाही. कामराला हा सुपारीबाज कामरा आहे, ह्याला मुंबई पोलिसांपुढे शरण यावं लागेल. आणि आला नाही तर तो जिथे असेल तिथे त्याच्या मुसक्या आवळून त्याला मुंबईमध्ये आणू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.